आपको हमारे वीडियो पसंद आए तो लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। माझं नाव सुनील साहेबराव जाधव, राहणार कुकडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आमच्याकडे जे राजस्थानी कोटा आणि काही त्याच्यामध्ये शिरोई या दोन प्रकारचे जे शेळ्या आहे त्या आपण इथं आपल्या गोट फार्मवर ठेवलेल्या आहेत। ह्या शेळ्या जे आहेत माहोरा येथून जगदंबा गोट फार्म माहोरा येथून आपण आणलेल्या आहेत। सर जगदंब गोट फार्म माहोरा इथं जे आहे ना, तर आम्ही असेच यूट्यूबला त्यांचे काही व्हिडिओ बघितले होते आणि आम्ही विचार केला की जर आपण राजस्थानला जाऊन तिथं जर लूटमार जर होते तर मग इथं आपलं जगदंबा गोट फार्म जे आहे ते इथं जवळच आहे आपल्या काही किलोमीटर अंतरावर। आणि म्हणून आम्ही सहज गेलो आणि बघितलं तर तिथं आम्हाला त्यांचं जे गोट फार्म आहे एकदम चांगलं वाटलं। आणि आम्ही तिथं चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथं कुठल्याही गोष्टीचं जे तुम्हाला असं होणार नाही। आणि त्यांनी आम्हाला जो भरोसा दिला, मग त्या भरोश्यावर आम्ही त्यांच्याकडून ज्या शेळ्या आहेत त्या आम्ही घेतल्या। या राजस्थानच्या ज्या शेळ्या आहे सर, ह्या खूप एकदम म्हणजे आपल्या गावरान शेळीपेक्षा एकदम चांगल्या प्रकारच्या शेळ्या आहेत। आणि ही जी शेळी आहेत हिला म्हणजे चारण्याची जी क्षमता आहे, समजा 1-2 तास जरी आपण त्यांना चारण्यासाठी सोडलं तरी त्यांचं म्हणजे खाण्याची जी त्यांची एक हे आहे ती 2 घंट्यामध्ये पण पूर्ण भरून जाते। त्याच्यानंतर असे जास्त परेशानी वगैरे किंवा एकमेकीला मारणं किंवा एकमेकीला कुठली तकलीफ देणं हे या शेळ्यामध्ये नसतं। या शेळीचं जे पिल्लू असतं हे एकदम म्हणजे जाड म्हणजे वजनदार जास्त असतं आणि जास्त वजनदार असल्यामुळं आपल्याला त्यामध्ये प्रॉफिट जे येतं ते मुळात शिल्लकच राहणार आहेत। हे जरी 2 देत असेल किंवा 1 देत असेल गावरान, आणि हे जर 2 देत असेल आणि हे जर 1 जर आपल्याला त्या गावरानची बरोबरी जर करत असेल तर मग हे 2 वागवल्यापेक्षा आपल्याला 1 वागवलाच पुरवल ना। दुधासाठी तर सर 1 नंबर शेळी आहेत आणि पिल्लाला पिऊनसुद्धा तिच्याकडे दूध पुन्हा अजून एक शिल्लक राहू शकतं। गावरान शेळीपेक्षा जास्त दूध देणारी जात आहेत। ज्या दिवशी त्यांच्याकडून आपण शेळ्या आणल्या त्या दिवशीपासून म्हणजे त्यांचे आणि त्यांचा जो मोबाईल नंबर आहे त्यांनी प्रत्येकाला दिलेलाच आहे, मला पण दिलेला होता। आणि मी नेहमी त्यांच्यासोबत जे चर्चा करत राहिलो आणि असं कधीच नाही की मी फोन केल्यानंतर त्यांनी काही बिझी दाखवला किंवा काही उडवाउडवीची उत्तर दिले, अशा प्रकारचं काही झालेलं नाही आहे। प्रत्येक वेळेस ती कितीही अडचणीत असो किंवा कितीही असो तरी त्यांनी आमच्या प्रश्नाचं जे ते बरोबर उत्तर दिलेलंच आहे। 1 नंबर आनंदित आहेत, काहीच विषय नाही आहे। आणि म्हणजे कारण अडचणच नाही आली त्याच्यामुळं नाराजीचा विषयच नाही आहे, कारण त्यांनी वेळोवेळी कधीही माझा फोन घेतलेला आहे आणि योग्य ते मार्गदर्शन मला केलेलं आहे। ते सर्वात प्रथम मी याच्यामध्ये विशाल डिस्ट्रीब्युटरचे जे मालक आहेत रवींद्र पाटील लव्हाळे यांना खरोखर यामध्ये जो अनुभव आहे हा त्यांना जास्त होता आमच्यापेक्षा। तर त्यांच्यामुळेच फक्त आपण आज रोजी हा गोट फार्म या ठिकाणी उभा करू शकलो।